नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली एक थरारक कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे नागनाथाचे पिशाच्य. या कथेचा पुढील भाग दुसरा. त्या रात्री नंदालाही झोप आली नाही. गुमटीपासून सुमारे 2 मैलावर आपल्या घरात ती अंथरुणात तळमळत पडली होती. अशा प्रकारे रात्र घालवण्याची तिची ती काही पहिली खेप नव्हती. आसामात आल्यापासून तिचा हा नेहमीचा अनुभव बनून राहिला होता. ती झोपली असताना एखादा जंगली माणूस भूताखेतांना पळवण्याच्या हेतूनं मोठमोठ्यानं देवाला हाका मारायचा किंवा वाघोबाची स्वारी डरकाळी फोडायची आणि नंदाची निद्रा भंग पावायची. मुंबईच्या गजबजलेल्या वातावरणात ती वाढली होती. त्या निर्जन व भयान जंगली प्रदेशात तिचं मन रमावं कसं? तिला राहून मुंबईची आठवण येई. तो माणसांचा कोलाहल, नाना प्रकारच्या वाहनांची धावपळ, प्रशस्त रस्ते आणि अवाढव्य इमारती, चौपाटीवरील समुद्रदर्शन पुन्हा आपल्याला आयुष्यात कधी घेता येईल किंवा नाही याबद्दल तिला शंका होती. पण त्याबद्दल तिला मुळीच खंत वाटत नव्हती. तिला मुंबईचा मनापासून तिटकार आला होता. मुंबई व तिच्या आसपासच्या जगाला विसरून जाण्याचा ती प्रयत्न करत होती. मुंबईनं तिच्या हृदयावर जबरदस्त प्रहार केला होता आणि त्यामुळेच बाबासाहेबांनी मुंबई सोडून दूर आसामात अरण्यात वास्तव्य करण्याचे ठरवताच तिने विरोधाचे अवाक्षरही तोंडावाटे काढलं नाही. पण येथे येऊन तरी तिला शांती कुठे लाभली होती? बाबासाहेब देशमुख मुंबईत चांगल्या प्रकारे आयुष्य कंठित होते. ते LCPS झाल्यानंतर डॉक्टरी करण्याऐवजी त्यांनी केमिस्टचा धंदा सुरू केला. त्यांच्या धडाडीमुळे त्यांना या धंद्यात लक्ष्मी आणि कीर्तीचा लाभ झाला. त्यांचे देशमुख आणि मंडळी हे दुकान चांगले प्रसिद्ध होते. बाबासाहेब त्यांची कन्या व पत्नी समवेत सुखासमाधानात दिवस घालवत होते. त्यांना एकाच गोष्टीचा विषाद वाटत असे, तो म्हणजे त्यांच्या मागे धंदा चालवायला त्यांच्या पोटी पुत्र नव्हता. पण मुकुंद त्यांचा सहाय्यकारी म्हणून काम करायला आल्यापासून ते दुःख विसरले होते. मुकुंद सुशिक्षित, सुस्वभावी आणि हुशार होता. तो नोकरीला राहिल्यापासून थोड्या जावतीत त्यानं बाबासाहेबांचा विश्वास आणि प्रेम संपादन केलं होतं. मुकुंदवर आपल्या कन्येचं प्रेम जडलंय असं त्यांच्या दृष्टिक्षेपास आलं होतं, पण त्यात त्यांना वावगं काही वाटलं नाही. गरिबीखेरीज मुकुंदमध्ये काही वैगुण्य नव्हतं आणि बाबासाहेब गरिबांचा तिरस्कार करणारे नव्हते. मुकुंदवरच सर्व कारभार सोपावा असा विचार त्यांच्या मनात घोळत होता. पण या विचारांना मूर्त स्वरूप येण्यापूर्वी तो त्याच्या सौख्यानंदाला ग्रहण रावणारा प्रकार घडून आला. ईश्वरी करणी कितीतरी विचित्र असते. झोप घेण्यासाठी ब्रोमाइड पावडरऐवजी कोकेनचा बराचसा भाग पोटात गेल्यामुळे मुंबईत 2 माणसं मृत्युमुखी पडली होती. पोलीस तपासात त्यांना त्या पुढ्या देशमुख कंपनीत मिळाले असं सिद्ध झालं आणि पोलिसांनी बाबासाहेबांना अटक केली. पुढे त्यातून बाबासाहेब निर्दोष ठरले. त्यांच्या दुकानातून जरी कोकेन देण्यात आलं असलं तरी बाबासाहेबांना त्याबद्दल काही माहिती नसल्याचं असं चौकशीअंती सिद्ध झालं आणि त्याचवेळी मुकुंद एकाएकी फरारी झाला. त्यावरून ते सर्व त्याचंच कारस्थान होतं याबद्दल काही शंका नव्हती. ज्याच्यावर आपण पुत्रवत प्रेम करत होतो, आपला धंदा आणि कन्याही ज्याला अर्पण करण्याचं ठरवलं होतं, त्याच मुकुंदाने विश्वासघात करून आपल्याला फसवावं, आपल्या नावाला कलंक लावावा, या गोष्टीचं बाबासाहेबांना दुःख झालं. नंदावर तर वज्राघात झाला. मुकुंदाला तिनं आपल्या हृदय सिंहासनावर बसवलं होतं. त्याला ती आपलं सर्वस्व वाहून चुकली होती. तो तिचा परमेश्वर शेवटी नकली पत्तर ठरावा या गोष्टीनं तिला फार वाईट वाटलं होतं. आपला मुकुंद हा असा अविचार करील कसा? तो खात्रीनं निरपराधी असावा असं तिला वाटलं. पण जर तो निर्दोष आहे तर तो असा कोणाला काही न कळवता पळाला का? दिवसांमागून दिवस, महिन्यांमागून महिने गेले तरी मुकुंदचा पत्ता नव्हता. पोलिसांनी जंगजंग पछाडले पण तो काही हाती सापडला नाही. नंदा मनातल्या मनात झुरत होती. खाणं पिणं तिला कोड कसं लागेल? एक दिवस बाबासाहेब, नंदा आणि तिची आई बसली होती तिथे आले आणि गंभीरपणे म्हणाले, ऐकलंस का? मी माझं दुकान आता विकून टाकलं. त्या धंद्यात आता माझं मन लपत नाही. नंदाला ते ऐकून धक्का बसला. आपल्या बाबांना दुकान प्राणापेक्षाही प्रिय होतं हे तिला माहीत होतं. तिची आई म्हणाली, तुम्ही विचारी आहात. तुम्ही जे काही कराल ते मला मान्य आहे. आणखी तुला काही सांगायचंय.
बाबासाहेब म्हणाले. मला बाहेर तोंड दाखवण्याची लाज वाटते. मला मुंबईचा आता वीट आलाय. तर मग आपण दुसरीकडे कुठे जाऊया? नंदाची आई म्हणाली. मी तेच ठरवलंय, बाबासाहेब म्हणाले. मी आसामात एके ठिकाणी बरीच जागा विकत घेतली आहे. हिंदुस्थानच्या त्या अतिदूरच्या कोपऱ्यात शेष आयुष्य घालवण्याचं मी ठरवलंय. आसामात? नंदाची आई आश्चर्याने म्हणाली. मला आसामची माहिती आहे. मी जोरहाटला आयुष्यातील काही काळ घालवलाय. पण तेथील जंगल आणि जंगली लोक याखेरीज दुसरं काय आहे? सुधारलेल्या जगाचा मला वीट आलाय. त्यापेक्षा जंगली लोक बरे. तुम्ही तिथे कसा काय वेळ घालवणार? पण मी शेतीवाडी करून मन गुंतवणार आहे. पण तुम्हाला तर त्या शेतीवाडीची काही माहिती नाही, नंदाच्या आईनं शंका काढली. नसेल तर होईल, बाबासाहेब म्हणाले. शिवाय ही माहिती नाही म्हणून फायदा होणार नाही एवढंच ना. फायदा हवाय कोणाला आता? इतकी वर्ष मी पैसा जमा करत होतो, त्याचं फळ अखेर काय मिळालं? बेअब्रू झाली. स्वाभिमानी बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू चमकले. तुम्हाला माझा हा बेत पसंत आहे ना? त्यांनी स्वतःला सावरून विचारलं. बाबा, मला तुमची योजना पसंत आहे, नंदा चटकन म्हणाली. आपल्या लेकीच्या मनात कोणते विचार खेळत असतील याची बाबासाहेबांना पूर्ण कल्पना होती. तुम्हा दोघांना पसंत आहे तर माझी काही अडकाठी नाही, नंदाची आई म्हणाली. अंथरुणावर पडल्या पडल्या हे सर्व प्रसंग एकामागोमागे एक नंदाच्या नजरेसमोरून जात होते. त्यानंतर ते लागलीच मुंबईसहित सर्व महाराष्ट्राला कायमचा रामराम ठोकून आसामातील शिवसागर जवळील एका खेड्यात राहायला आले. योगायोगानं तिची आई लग्नापूर्वी त्या भागात राहिली होती. तिला त्यातली भाषा काही समजत असे, त्यामुळे सुरुवातीला त्यांना फारशी अडचण आली नाही. तिनंच एक शेषनाथ नावाचा तरुण माणूस शोधून काढला व त्याला आपल्या व्यवस्थापक नेमले. शेषनाथ पूर्वी जोरहाट येथे काम करत होता. तो मूळचा महाराष्ट्रीयन असतानाही तो बाळपणापासून आसामात राहिल्यामुळं पूर्ण आसामी बनला होता. इतका की त्याला मराठी भाषाही धडपणे बोलता येत नसे. नंदाच्या आईशी तो आसामी भाषेत बोले व नंदाशी व बाबासाहेबांशी इंग्रजीत बोले. शेषनाथ मेहनती होता. त्यानं थोड्याच अवधीत तेथील आजूबाजूचे जंगली लोक नोकरीला ठेवून बाबासाहेबांची शेतीवाडी चांगली सुधारली. नंदाही मन गुंतवण्यासाठी काही काम करत असे. ती तेथील भाषाही जरुरीपुरती शिकली. शिवाय बाबासाहेबांच्या व शेषनाथच्या साह्यानं ती निशाणबाजी व अश्वारोहण ही विद्या शिकली. त्या गोष्टींची तिथे जरुरी होती. हिंस्त्र श्वापदांपासून संरक्षण करण्यासाठी बंदूक वापरण्याची विद्या अवगत असणे आणि डोंगराळ भाग असल्यामुळे डोंगरावर बसणे अत्यंत जरुरीचे होते. बाबासाहेब सर्व दिवसभर मेहनत करत. नंदाची आई पूर्वीपासून अबोलकी होती. तिला मात्र हे स्थलांतर पसंत पडलेले दिसले नाही. ती जरी बोलत नसली तरी मनात ती सारखी जळफळते हे नंदाला माहिती होते. तिथं आल्यानंतर 6 महिन्यांनी शेतीसाठी काही आधुनिक यंत्रसामुग्री विकत घेण्याचं बाबासाहेबांनी ठरवलं. बरेच दिवस त्या प्रदेशात घालवल्यानंतर बाहेरील जग पाहायला मिळणार, नंदा आणि तिच्या आईला बरं वाटलं. या विचारानं बाबासाहेब त्यांना घेऊन कलकत्त्याला गेले. तेथे ग्रँड हॉटेलमध्ये त्यांनी मुक्काम केला असताना मुंबईचे सुप्रसिद्ध डिटेक्टिव्ह धनंजय आणि त्यांचा मदतनीस छोटू यांची भेट झाली. ते दोघे काही कामानिमित्त तिथे आले होते. धनंजयचा आणि बाबासाहेबांचा पूर्वीचा साधारण परिचय होता. 4 दिवस त्या सर्वांनी कलकत्त्यात मजेत घालवले आणि नेहमी उदासीन असलेल्या नंदाला छोटूनं नाना गमती सांगून चांगलं हसवलं. एके संध्याकाळी ते ग्रँड हॉटेलच्या तळमजल्यावरील विस्तीर्ण दिवाणखान्यात हास्यविनोद करत चहापान करत होते. नंदा छोटूशी बोलत होती. तोच एक चेहरा खिडकीत बघून तिला आश्चर्याचा झटका बसला. ती इतकी दचकली की ते बाकीच्या सर्वांच्या लक्षात आले. तो चेहरा दिसल्याबरोबर लागलीच नाहीसा झाला होता. तिला सर्वांनी नाना प्रकारे विचारले असता नंदा काही बोलली नाही. चहापान अर्धवट सोडून ती आपल्या खोलीत जाऊन दार बंद करून ती रडत बसली. मुकुंद, खासच तो मुकुंद असणार. तो कलकत्त्यात काय करत होता? त्याची ती वाढलेली दाढी, मळकट कपडे बघून नंदाला बडबडून आले. त्यानं आपली ही अशी दैनवाणी अवस्था का करून घ्यावी? आपण त्याच्यावर इतके अमर्याद प्रेम करत असताना त्याने आपली गाठ घेऊन काय घडले ते सांगू नये याचं तिला दुःख झालं. गेले 6 महिने मुकुंदला विसरण्याची तिनं केलेली धडपड त्याच्या क्षणभर झालेल्या ओझरत्या दर्शनाने पार धुळीस मिळाली होती. त्यानंतर ते पुन्हा आसामात परतले. पुन्हा मुकुंदला विसरण्याचा ती प्रयत्न करू लागली, पण त्यात तिला यश आलं नाही. त्याचा तो दीनवाणा चेहरा सारखा नजरेसमोर दिसू लागला. तो खात्रीनं पोलिसांच्या भीतीनं लपून राहिला हे तिला समजले होते.
आपल्या अविचारी कृत्यामुळे स्वतःला आणि इतरांनाही संकटात पाडणाऱ्या मुकुंदाचा तिला कधीतरी राग येई, तर अविचाराने त्यानं हे केले असेल व त्याला आता पश्चाताप वाटत असेल, या विचारानं तिच्या हृदयाची कलवाकलव होत असे. त्यात आणखीन एका नवीन चिंतेची भर पडली. कलकत्त्याहून परत आल्यानंतर 2 महिने बरे गेले, पण त्यानंतर बाबासाहेबांच्या स्वभावात आश्चर्यजनक फेरबदल झालेला दिसून आला. त्यांना कसली तरी चिंता लागली होती. खाण्यापिण्याकडे आणि शेतीवाडीकडे ते दुर्लक्ष करत होते. त्यांची शरीर प्रकृती आता खंगल्यासारखी दिसत होती. नंदाची आई स्वतःच कुडत बसलेली. तिनं त्याबद्दल कधी नुसती विचारणाही केली नाही. नंदाला त्या सर्वांचा अर्थ समजेना. काही नवीन संकट तर ओढवणार नाही असं तिला वाटू लागलं. बाबासाहेबांना तिनं विचारलं तर ते उडवीची उत्तरं देत असे. अशा प्रकारे परिस्थितीत गांजलेल्या नंदाला झोप आली नाही यात काही आश्चर्य नव्हते. आणि आजही हे सर्व विचार तिच्या मनात उभे राहून तिला झोप येत नव्हती. नंदानं दार वाजल्याचा आवाज ऐकला व त्याबरोबर कोणीतरी जपून पावलं टाकत असल्याचं तिला वाटलं. 10 वाजले होते, पण ती वेळ म्हणजे तिथली मध्यरात्रच, कारण तिथे 5 वाजताच अंधार पडायचा. इलेक्ट्रिक लाईटची सोय नव्हती. जेवण वगैरे आटोपून 8 वाजताच बिछाण्यावर पडण्याचा त्यांचा नेम असायचा. तेव्हा अशा अवेळी बाहेर कोण आलं हे जाणण्याच्या उत्सुकतेने नंदा उठली आणि पुढे होऊन दार किलकिले करून ती पाहू लागली. बाबासाहेब हळूच पावलं टाकत बाहेर जात आहेत असे डाढून येताच तिला महाआश्चर्य वाटलं. त्यांनी एका हातात टॉर्च धरली होती व दुसऱ्या हातात त्यांनी नवीन विकत घेतलेली बंदूक होती. नेहमीप्रमाणे त्यांनी पांढरे कपडे अंगावर चढवले होते. चंद्रप्रकाशात तिला हे सर्व दिसले. बाबासाहेब पायऱ्या उतरून पुढे गेले. अशा वेळी बाबा कुठे चाललेत हे नंदाला समजेना. अलीकडे त्यांची वमनस्कता भारीच वाढली होती. बाबा काही अविचार तर करणार नाहीत ना, या विचारानं तिचे सर्वांग थरथरले. तिनं गायगाने आपले बूट चढवले. जीवाणूंच्या भीतीने बूट घातल्याखेरीज बाहेर पडणे जंगली लोकांखेरीज कोणाला शक्य नव्हते. ती बाहेर आली तेव्हा बाबासाहेब झपाट्यानं पावलं टाकत बरेच दूर चालले होते. तिनं लगबगीने आपलं पिस्तूल हातात घेतलं आणि त्यांच्या मागे धाव ठोकली. काही अंतरावर तिनं त्यांना बघितलं. ते एका उंच वृक्षाजवळ उभे राहून कानोसा घेत असल्याचे पाहून तिला आश्चर्य वाटले. ती थपकून त्यांच्याकडे बघू लागली. बाबासाहेबांनी बंदूक गळ्यात अडकवली आणि ते वृक्षावर चढू लागले. हा काय प्रकार आहे ते तिला समजेना. ती आणखीन पुढे झाली आणि त्या झाडाजवळच्या एका झुडपात उभी राहून ती पाहू लागली. थोड्याच वेळात बाबासाहेब खाली उतरले आणि ते स्वतःशीच म्हणठ्याने म्हणाले, "हा छान झालं." त्या उद्गाराचा आनंदाला अर्थ समजेना. आलेच ते, असे अस्पष्ट शब्दही ऐकल्यासारखे तिला वाटले. बाबासाहेब शुद्धीवर नसावेत अशी तिची खात्री वाटली. ती त्यांना हाक मारण्यासाठी पुढे होणार तोच बाबासाहेबांजवळ एक छाया हललेली तिला दिसली. कोणीतरी एक व्यक्ती त्यांच्याजवळ आलेली तिला दिसली. बाबासाहेबांनी जवळची टॉर्च पेटवली. त्याबरोबर ती व्यक्ती घोगऱ्या आवाजात म्हणाली, "प्रकाश पाडू नका, प्राणावर बेतेल." ती टॉर्च बाबासाहेबांनी विझवली व त्या व्यक्तीनं त्यांच्या हातून ती काढून घेतली. ते नंदाला काही समजलं नाही, पण तो चिरपरिचित आवाज ऐकताच तिला धक्का बसला. मुकुंदच तो, यात शंका नव्हती. बाबासाहेबांनी टॉर्च पेटवताच तिला स्पष्ट दिसलाही होता. आता कलकत्त्याप्रमाणे त्याची दाढी वाढलेली नव्हती. त्यानं खाकी शर्ट आणि अर्धी तुमान पहिनली होती. तिचे डोकं गरगरा फिरायला लागलं. मुकुंद इथे कसा काय आला? बाबासाहेब त्याला भेटायला आले होते की काय? प्राणावर बेतेल या मुकुंदाच्या विचित्र उद्गारांचा अर्थ काय? एक नव्हे असे अनेक प्रश्न तिच्या मनात उभे राहिले. कदाचित अपराध कबूल करण्यासाठी किंवा आपल्या विचित्र वागणुकीचे स्पष्टीकरण करण्यासाठी मुकुंद तिथे आला नसेल कशावरून? बाबासाहेबांचा रागीट स्वभाव तिच्या चांगल्या परिचयाचा असल्यामुळे आपण तिथे हजर असलो तर बरे असे वाटून ती पुढे झाली. तोच आजूबाजूची झोडेझोपे सळसळू लागले. मुकुंद बाबासाहेबांना ओढत एका झोडपाड नेत असल्याचं तिनं बघितलं. नंतर एकाएकी कसली तरी गडबड उडायलाच दिसलं. ती जागच्या जागी खिळून उभी राहिली. झुडपाजवळ बाबासाहेबांचा आवाज तिनं ऐकला. "आता तू कोण आहेस ते ओळखलं. तूच नागनाथ नाही का?" ते आणखीन काय बोलले असते, पण कोणीतरी त्यांचा गळा पकडावा तसा आवाज ऐकू आला. "नको नको, तसं नको," असं काहीसं धापाटाकत बाबासाहेबांचं विवळणं तिला ऐकू आलं. झुडपात काही क्षण बरीच हालचाल झाली आणि नंतर एकदम शांत झालं. दगडी पुतळ्यासारखी नंदा उभी होती. हे सर्व प्रकार एकामागोमाग एक त्वरेने झाले की तिला कसलं भान राहिलं नाही. आपण कुठे आहोत, काय करत आहोत, स्वप्नात आहोत की जागृत अवस्थेत आहोत हे तिला समजेना. काही वेळानं तिनं स्वतःला सावरलं.
आणि बेधडक ती त्या झुडपात घुसली. बाबा बाबा, तुम्ही कुठे आहात? हा काय प्रकार चाललाय? ती मोठ्याने म्हणाली. कोणीतरी तिचा हात धरला आणि तिच्या कानाला तोंड लावून म्हटलं, नंदा, तू इथे कशाला आलीस? तो मुकुंदच होता हे तिनं तात्काळ ओळखलं. ती धापा टाकत म्हणाली, बाबा बाबा तिथं आहेत. त्यात तर ओरडले ते मी ऐकलं. तुम्ही त्यांना कुठे घेऊन गेलात? मुकुंद घोटाळल्यासारखा झाला. नंतर नंदानं त्याचा हात सोडवून पुढे जाण्याचा प्रयत्न केला, पण तिला अधिक घट्ट धरून तो म्हणाला, नाही नंदा, तू त्यांना शोधण्याचा प्रयत्न करू नको. तू इथून मुकाट्यानं घरी जा. तू इथे आलीस आणि मला आणि बाबांना एकत्र पाहिलं हे सगळं विसरून जा. मी त्यांच्या हिताच्या दृष्टीनं म्हणतोय. माझ्यावर विश्वास ठेव. मी जाणार नाही, नंदा म्हणाली. बाबांना दुखापत झाली आहे. त्यांना सोडून मी जाऊ शकत नाही. मला अगोदर बाबांना भेटू द्या. नंतर त्याचवेळी ज्या दिशेनं बाबासाहेब गेले होते तेथून एक आकृती बाहेर पडलेली तिला दिसले. झाडीमुळे तो कोण आहे ते तिला समजले नाही, पण त्याच्या हातात तलवारीसारखं काहीतरी हटकत होतं. पळ पळ नंदा पळ! मुकुंदने तिला जोरात ढकलून दिलं. ती त्या धक्क्यानं अडखळली आणि ती पडली तेव्हा तिथे असलेल्या दगडावर तिचं डोकं आपटलं आणि ती बेशुद्ध झाली. दगडाचा फटका बसताच वडिलांचे शब्द, तूच नागनाथ नाही का, हे शब्द तिला आठवले, पण लागलीच तिच्या डोळ्यासमोर अंधेरी दिसू लागली.